प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक 7-8 वर्षापूर्वी. म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर वर्गातला. नंतर त्याचे राजकारण्यांचे संबंध आले, गिरीश महाजनांचे संबंध आले. त्या माध्यमातून तो बऱ्यापैकी आता 50-60 कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं. त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं. त्या कालखंडात बरेच दिवस ते एकत्र राहिले, बरेच दिवस त्यांनी काम केलं. नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही, ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये, अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला. त्याचे व्हिडिओ पण आहे, त्याचं रेकॉर्डिंग पण आहे. आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोढाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला, तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. त्या ठिकाणी ते फोटो पण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतानाचे फोटो आहे. याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाची भूमिका शिवाय देत होता. तो म्हणे तुमचं सगळं काढेल, एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे, जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते. आणि असं असतानासुद्धा असं एकाएकी काय चमत्कार घडला की ते एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रवेशही झाला. तो तर संशोधनाचा विषय आहे. पण गेल्या 7-8-10 वर्षामध्ये त्याच्याकडे प्रॉपर्टी 50-60 कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना. कदाचित हा ब्लॅकमेल तर करत नव्हता, ब्लॅकमेलमधून तर पैसे मिळत नव्हते, अशा स्वरूपात संशय शंका घ्यायला जागा आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अंधेरी इथे MIDCला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहे. गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्याला अटकही झाली. अटक होऊन त्याला कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करत आहे. परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले, अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात इतकी टोकाची भूमिका असणं, अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात. पण हे गंभीर आहे. हे प्रकरण त्या 72 अधिकाऱ्यांचं नाही आहे. आणि ट्रॅपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत. याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे.